असे डेकोरेशन करण्यासाठी असल्या 3 पाईपा घ्या, 2 छोट्या व 1 मोठी. दाखवतो मी तुम्हाला. एवढी मोठी घ्या. असं थोडं थोडं तोडून घ्या, कट करून घ्या. त्यामुळे ही पाईप एकामेकात घालायला व अशी कमान तयार होईल. या कमानीला आता आपण कापड लावण्यासाठी काहीतरी करू. कापड शिवून घेऊ. शिवायला तर पाहिजे. एवढं असलं कापड शिवून घेतलं आहे आम्ही पाईपच्या मापानं घेऊन. बरोबर पाईपचं माप घेतलं आणि शिवून घेतलेलं आहे. आता हे पाईपमध्ये घालूया. आता आम्ही हे पाईपमध्ये घालून घेतलेलं आहे. छोट्या पाईपच्या मापाचंही कापून घ्यावे. असं कापून घ्यावे. टीप मारावे त्याला. असे 3 पाईपा कापून घ्याव्या, 2 छोट्या व 1 मोठी. गादी केली आहे मी. अशा 2 कुंड्या घ्या व त्याला एक कापड गुंडाळा चांगलं दिसण्यासाठी. यामध्ये आपण पाईप घालणार आहोत. तर चला पाईप घालूया. हे बघा, आम्ही पाईप घालून तिथे मागे कापड लावून डेकोरेशन पूर्ण केले आहे. खूप सुंदर दिसत आहे. दोन गाद्याही तयार करून घ्यायच्या व तसे ठेवायच्या पाटावर. हे बघा, आमच्या घरातल्या डेकोरेशनचं साहित्य होते ते कुंडीला गुंडाळल्यावर कसं दिसतंय. आता तुमच्या घरात जे जे डेकोरेशन असेल ते तिथे लावावे, कुठं चांगलं दिसते तसे. बघा, आपलं डेकोरेशन किती सुंदर प्रकारे झालेलं आहे. घरच्या साहित्यातून केलेलं डेकोरेशन किती सुंदर होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.